की हे तुम्हाला काय दिसतंय सांगा बरं? हे काहीतरी रसमलाई सारखंच वाटतंय मला. बात नाही तर हे आहे रताळ्याचं श्रीखंड. काय बोलताय? अच्छा अच्छा बरोबर, यांचं छान बनवतात तो. हा स्पेशल श्रीखंड, रताळ्याचं श्रीखंड आहे. आणि कैसे बनाते इसको? इसमें स्टिक में लगा के बनाते हैं. गरम गॅस चालू कर. जय शिवराय मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल सतीश महाराष्ट्राचं. माझं नाव आहे सतीश. आशा करतो तुम्ही सगळे बरे असाल. मित्रांनो, नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. मी आलेलो आहे परेलला कामगार ग्राउंडवर आणि इथे आहे फूड फेस्टिवल. आणि इथे तारखा आहेत 3 ते 12 तारखेपर्यंत फूड फेस्टिवल आहे. पुढे या व्हिडिओमध्ये आपण भरपूर असे खाद्यपदार्थ बघणार आहोत आणि भरपूर स्टॉल्स आहेत महाराष्ट्राच्या कोपऱ्यातून जे काही इथे आलेले आहेत. स्टॉलमध्ये तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे डिशेस बघायला भेटणार आहेत. आम्ही ते सगळे दाखवणार आहोत. चला आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया. तर मित्रांनो, आत आलेलो आहे मिलिंद खोत. नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. हा इंग्रजी नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. आपल्या शुभेच्छा गुढीपाडव्याला असतात. नवीन वर्ष आपलं गुढीपाडवा, पण हे जग करतं त्याप्रमाणे आपण करतो. इंग्रजी नवीन वर्षाच्या शुभेच्छा. आणि खूप सुंदर असं बघा सेटअप आहे. भरपूर स्टॉल्स अजून वाटतं कमी स्टॉल्स आहेत. आणि तुम्ही बसण्याची व्यवस्था आहे. हा तर मित्रांनो, घरचं स्वाद खरोखरच भरपूर. चिकन रस्सा. नमस्कार ताई, काय बोलता? सगळं नॉनव्हेज आहे? व्हेज वगैरे बी आहे का? नॉनव्हेज आहे ओनली? सगळं नॉनव्हेज आहे. ओके ओके. आणि असे कार्यक्रमातच तुम्ही लावता स्टॉल की हॉटेल वगैरे आहे तुमचं? कसं काय? अच्छा फंक्शन म्हणजे जसं महोत्सव वगैरे असतं ते आता पूर्ण मुंबईमध्ये? पूर्ण मुंबई. तुमचं काय बचत गट वगैरे कसं काय? तसं नाही ना? काय स्पेशल काय आता या स्टॉलमध्ये? हे काय? चिकन रस्सा. अच्छा, ह्याच्याबरोबर भाकरी देखील देता? भाकरी, वडे वगैरे बनवले नाही? अच्छा, उद्यापासून चालू करा. पहिला ते आत्ताच सुरू झाले सगळ्या ना? ते काय मोदक आहेत काय? अरे वा, मोदक वगैरे बी आहे. तोंड गोड करण्यासाठी मोदक आहेत. छान छान. ओके, घरचं स्वाद. तर काय ठेवलंय तुमच्या मैत्री कट्ट्यावर? काय काय आहे? आमच्या मैत्री कट्ट्यावर आमच्या मैत्रिणींनी स्टॉल लावलेला आहे स्वयंसिद्धाच्या. हार्दिक. त्यांनी रोहिणी आणि निलिमानी ठेवलेला आहे कुल्हड चहा. अरे वा. परत ग्रीन टी स्वास्थ्य राखण्यासाठी. ओके. परत त्यांनी जवळा भजी केलेली आहे. अंड वडापाव केलेला आहे. अरे वा. असं छान युनिक केलेलं आहे. त्यानंतर अजून तिकडे पण आमच्या स्वयंसिद्धाच्या मैत्रिणी आहेत. तर त्यांनी ठेवलेलं आहे मूग भजी, त्याच्यानंतर कॉर्न चाट, गाजरचा हलवा, पुरणपोळी, मोदक, मॅगी, असं सगळं छान छान. ओके. आणि सगळ्याचा आस्वाद घ्या आणि सगळ्यांना भेटा. नक्कीच नक्कीच. हे काय स्पेशल थाली आहे काही ह्याच्यामध्ये? काय? हे अंड वडापाव आहे आणि ही जवळा भजी आहे. अच्छा, हे काय याचा रेट काय? स्पेशालिटी म्हणजे अशी की हे तुम्हाला काय दिसतंय सांगा बरं? हे काहीतरी रसमलाई सारखंच वाटतंय मला. बात नाही तर हे आहे रताळ्याचं श्रीखंड. काय बोलताय? अच्छा अच्छा बरोबर, यांचं छान बनवतात तो. हा स्पेशल श्रीखंड, रताळ्याचं श्रीखंड आहे. आणि तुम्हाला कुठेच खायला भेटणार नाही. इथे नक्कीच या. 12 रोहिणी स्पेशल 12 तारखेपर्यंत आहे यांची स्टॉल. आणि तिथे तिने केलेलं आहे, तिकडे तिने केलेले खोबरं आणि मटार वापरून खास समोसे केलेले आहेत. कुठे आहेत ते? रव्याचे समोसे. दाखवा बरं. रव्याचे समोसे संपले की काय? अरे वा, ते रेडी होत आहेत. समोसे रेडी होत आहेत. ते बी रव्याचे समोसे फर्स्ट टाइम. खोबऱ्याचे समोसे. अच्छा, खोबऱ्याचे समोसे. कोथिंबीर भरपूर आहे त्याच्यामध्ये. वाटाणा आहे. अच्छा, स्पेशल आहे एकदम. फर्स्ट टाइम वेगळा समोसा आहे आपला. तेच एकदम. अच्छा, हे म्हणजे कुठची डिश आहे एक्झॅक्टली? स्वतःची डिश आहे. स्वतःच तुम्ही इन्व्हेंट केली आहे? ओके. जसं याने रताळ्याचं श्रीखंड त्या टाईप आहे तसं तशी वेगळी डिश आहे. तर हा स्वतःची रेसिपी यांच्या. तर नक्कीच भेट द्या. मैत्री कट्टा परेल कामगार ग्राउंडवर 12 तारखेपर्यंत स्टॉल लागलेले आहे. आणि ज्यांना बरं अजून एक सांगते, ज्यांना स्वतःचं स्वास्थ्य सांभाळतात, डाएट वगैरे करतात, त्यांच्यासाठी पण आहे. हे बघा,
डाएट फूड त्यांनी केलेलं आहे. कॉर्न चाट अजिबात तेलकट नाही, तिखट नाही, पण तरीही स्वादिष्ट आणि चमचमीत. तुम्ही जर डाएट कॉशियस असणार तर हे नक्कीच. आणि दुसरं इथे काय मोदक आहेत, मोदक आहेत, रवा मोदक आहे, गाजरचा हलवा आहे, पुरणपोळी आहे, घावणे चटणी आहे. आणि त्या लोकांनी बघा कसं व्यवस्थित हे बनाना लीफ वाटते, पण हाय प्लास्टिक पण खूप चांगलं त्या लोकांनी ठेवलेले आहेत. खाद्यपदार्थ छान दिसते. पुरणपोळी आपली फेवरेटच आहे. आणि हे काय घावणे ना, छान. आणि ही मॅगी आहे 2 मिनिट्स, ज्यांना लवकरात लवकर काय पाहिजे करून. तर खरंच खूप मैत्री कट्ट्याला भेट द्या आणि शुभेच्छा. चांगलं होईल. अजून 12 तारखेपर्यंत सुरुवातच झालेली आहे आज. तर मित्रांनो, मैत्री कट्ट्याला भेट द्या. तर मित्रांनो, स्टॉल्स आहेत व्हेज नॉन व्हेज पदार्थांची. सगळ्यात शेवटच्या दुकानदारांपर्यंत माझा आवाज पोहोचतोय का? हात वर करून सांगणे माझा आवाज. तुमच्या स्टॉलवर चालू झालं, आता आम्ही चालू केलं आहे, हळूहळू चालू होत आहे. आमच्या इकडे मोमोज आहेत. मोमोज, अरे मोमोज आहेत, व्हेज आहे, व्हेजमध्ये आहे, पनीरमध्ये आहे, चीज कॉर्नमध्ये आहे, चिकनमध्ये सुद्धा अवेलेबल आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला स्टीम मिळतील, फ्राईड मिळतील आणि तंदूरमध्ये सुद्धा मिळेल. अच्छा, तंदूरमध्ये बी ठेवले. अजून एक व्हरायटी म्हणाल तर आमच्याकडे चीज कॉर्नमध्ये तुम्ही कुरकुरे घेऊ शकतात. सगळ्यामध्ये अवेलेबल आहे. किती एक प्लेटमध्ये किती भेटतात? एक प्लेटमध्ये 8 असतात. 8 फुलमध्ये 8 असतात, हाफमध्ये 5 असतात. आप कैसे बनाते इसको? इसमें स्टिक में लगा के बनाते हैं पनीर रोल. अच्छा, तंदूर टाइप से हमारा लालबाग में स्टॉल है. अच्छा, लालबाग में है. चूड़ा गली रॉयल एसएससी बिल्डिंग है. चूड़ा गली में आपका. जो लालबाग का राजा पेट है वो गली का अंदर ही हमारा लालबाग रेसिडेंसी बिल्डिंग के सामने है. अच्छा अच्छा, विजय रेसिडेंसी के सामने और रॉयल रेसिडेंसी बिल्डिंग है ना, सामने जो खाऊगली लगा है उधर ही. अच्छा, ये इधर आप ये आपका पहला साल है कि दूसरा साल? हमारे पहला साल, फर्स्ट साल है. और ऐसा बाकी बम्बई में और भी महोत्सव होते हैं, उसमें आप जाते हैं? कहाँ तक जाते हैं? अभी ऐसा अभी आपको यहाँ पे आपको लेके जाने हैं, लोनावाला हो गया. अच्छा, इधर तक जाते हैं आप लोग? स्टॉल लगा, स्टॉल लगाते हैं. जैसा पार्टी कप का ऑर्डर वो भी हम करते हैं. ऐसा मतलब आपकी स्पेशलिटी किस में, वेज में कि नॉन वेज में? प्योर वेज. प्योर वेज में. प्योर वेज. टिक्का है. ऐसा अभी आपका आएगा, ये आलू आएगा. अच्छा, ये आलू का. ऐसा ये आलू हो गया. अब ये बेबी कॉर्न हो गया. मेरा बारबेक्यू टाइप है ये बारबेक्यू टाइप का है. ये हमारा कार्ड है लालबाग का. ये है ना? हाँ, ये हमारा कार्ड है. यमी फूड्स रख लो, एक कार्ड रख लेता हूँ. हाँ, यमी फास्ट फूड का. ओके. ऐसा हमारा बेबी कॉर्न रोल आएगा. बेस्ट में आएगा या प्लेटर में सादा. हाँ, में रोल में. नाश्ता झालेला आहे. तर थोड्या वेळापूर्वी मिलिंदपूर आणि आपल्याला याचं बाकी आहे, त्यासाठी थांबतो. बहुत ही अच्छे गायक तो थे ही, पर उसके अलावा वो बहुत अच्छे किरदार थे, बहुत अच्छे व्यक्ति थे. उनकी तर मित्रांनो, बाहेर आलेलो आहे फूड फेस्टिवलच्या. खूप असे स्टॉल होते, खूप खाद्यपदार्थ एका दिवसात मला एके वेळेस बघायला भेटलेले आहे. व्हेज, नॉन व्हेज आणि स्पेशल वेगवेगळे समोसा. याच्यात मला खूप आवडला आहे. व्हिडिओमध्ये तुम्ही नक्कीच बघितला असेल. व्हिडिओ मी इथेच एंड करतो. आशा करतो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. पुन्हा भेटूया आपण एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर.